श्री स्वामी समर्थ. श्री पुरुषोत्तम अधिक मासानिमित्त आयोजित श्रीमद भागवत कथा सोहळा. श्रीमद भागवत या ग्रंथाचे निरूपण परमपूज्य गुरुमौलींचे परमश्रद्धेय शिष्य तथा सुपुत्र आदरणीय कृषी संत श्री आबासाहेब मोरे यांच्या मधुर अमृत वाणीतून. यानंतर 3 अध्याय ओवी स्वरूपात आपण श्रवण करणार आहोत. आपण सर्वांनी या सेवेची नोंद आपल्यापर्यंत पोहोचलेल्या मेसेजच्या माध्यमातून गुगल फॉर्मच्या लिंकवर करावी ही नम्र विनंती. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. भक्ता ते प्रतिबोधलीस समरी नारायणे श्रीवरे मुक्ते संग्रमिते सामान्य मुनिने वेदांत विद्या करे माते षष्टधिकारणी शतशती अष्टादशाध्यायिनी तू ते मी अनुसंधितो निशिदिनी गीते भयत्वेशिनी. स्कंद 11 अध्याय 14. या अध्यायामध्ये सांख्ययोग, सत्वाधिकाधी 3 गुण, ऐलगीत आणि संतांची महिमा याचं वर्णन केलेलं आहे. सुरुवातीला भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांख्ययोगाच्या संदर्भात उपदेश करतात आणि हे संपूर्ण जगत कसं निर्माण झालं आणि हे जगत ज्यावेळेस पूर्णपणे त्या जगताची निर्मिती होऊन त्याचं कार्य कसं होतं आणि ज्यावेळेस लय होताना त्या जगताचा लय कसं होतो आणि या संदर्भात भगवान उद्धवाला बोध करतात. भगवंतापासून ते ब्रह्मदेवापासून हे ब्रह्मांडाची एक टप्प्याटप्प्यात सुरुवात कशी होती आणि ज्यावेळेस हे सर्व अनेक प्रकारचे युग, कृत, व्यापार, त्याता, कली, हे सगळं युग, हे युगांचे हजारो वेगवेगळ्या चौकड्यात झाल्यानंतर ह्या युगांचा लय कसा होतो, या पूर्ण ब्रह्मांडाचा लय कसा होतो, कशा पद्धतीने ते वनस्पतीपासून तर ते पंचमहाभूत हे कसे एकमेकांमध्ये लय होत सर्व पुनश्च ते ब्रह्मदेवाच्या माध्यमातून त्या भगवंताच्या प्रकृतीमध्ये सर्वांचा लय आणि भगवंताच्या प्रकृतीपासून सर्वांचा पुनश्च उदय कसा होतो या संदर्भात भगवंतांनी स्वतः त्या उद्धवाला उपदेश केलेला आहे. आणि या ज्ञानाच्या माध्यमातून आपली एक चित्तवृत्ती स्थिर होती की हे संपूर्ण जगत हे सगळं हे शाश्वत राहणारं नाही, याचं लय आणि निर्मिती हे होत जात राहतं. म्हणजे देवलोक असो, ब्रह्मलोक असो, वेगवेगळे 14 प्रकारचे भुवन सांगितलेले, ह्या सर्व भुवन हे तयार होतं आणि हे परत त्याचा लय पण होतो. जसं एखादा कोळी आहे, तो जाळं तयार करतो आणि परत ते जाळं परत तो काढूनही घेतो. अशा पद्धतीप्रमाणे या परमात्म्याच्या माध्यमातून ते प्रकृतीच्या माध्यमातून हे संपूर्ण जगत तयार करून आणि पुन्हा त्या प्रकृतीच्या माध्यमातून त्या प्रकृतीमध्ये हे संपूर्ण जगत लय होतं. आणि ह्या प्रकृतीपासूनच ज्यावेळेस हे जग निर्माण होतं त्यावेळेस ह्या जगामध्ये जेवढे जीवजंतू, प्राणी, देव, मनुष्य, दैत्य हे सर्व जे काही जीव तयार होतात, हे सर्व जीव हे 3 गुणांनी युक्त असतात. एक तर त्यांच्यामध्ये सात्विक गुण राहतो, तामस गुण राहतो, नाही तर राजस गुण असतो. आणि हे 3 गुणांचं महत्त्व भगवंत सांगतात की जो सात्विक वृत्तीचा असतो तो सत्यवादी असतो, सहनशीलता त्याच्यामध्ये असते, तो दयाळू असतो, तो त्याच्यामध्ये विवेक, स्मरण, संतुष्टता असते, त्याच्यामध्ये त्याग, वैराग्य, सभ्यता, आत्मप्रेम हे सर्व सत्वगुणांचे लक्षण सांगितलेले. आणि तमोगुणाचे सुद्धा काही लक्षण सांगितलेले की रजोगुण, सत्वगुणानंतरचा येणारा गुण म्हणजे रजोगुण. रजोगुणामध्ये काम, तृष्णा, सकाम भक्ती, अहम मान्यता म्हणजे अहम भाव, विषय, वेगवेगळ्या विषयांमध्ये जास्त रुची असणं, युद्धप्रियता, स्वतःची स्तुती करून घेण्यात आवड, हे सर्व राजस गुणाचे लक्षणे. आणि तामस गुण जो आहे
तो तामस गुण म्हणजे ज्याच्यामध्ये असत्य भाषण, कलह, शोक, भ्रम, दुःख, दैत्य, निद्रा, नाश, आळस, हे सर्व जे गुण ज्याच्यामध्ये असतात तो तामसी वृत्तीचा आहे. आणि असे सत्व, रज, तम हे 3 गुण या पूर्ण सृष्टीमध्ये प्रकृतीपासून जेवढे जेवढे प्राणी तयार झाले ह्या सर्वांमध्ये या 3 गुणांमध्ये कुठला ना कुठला गुण कमी जास्त होत असतात. कधी सात्विक गुण, कधी काही वेळेस दैत्यांमध्ये सुद्धा सात्विक गुण आढळतो, काही वेळेस दैवांमध्ये सुद्धा राजस गुण निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून ह्या गुणांचं वर्णन भगवंतांनी स्वतः सांगून की ह्या सात्विक ज्या गोष्टी राहतील, मग सात्विक दान काय असतं, सात्विक आहार कसा असतो, सात्विक यज्ञ कसा असतो, ह्याचं सुद्धा वर्णन भगवंत सांगतात की जे सात्विक पद्धतीने केलं जातं ते सर्व सात्विक. राजस वृत्तीमध्ये ते कशा कशा पद्धतीने, राजस वृत्तीमध्ये सुद्धा यज्ञ, दान, तप, आहार, वेगवेगळ्या प्रकारची बुद्धी, सात्विक बुद्धी, राजस बुद्धी, तामस बुद्धी, हे सर्व प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या वृत्ती ह्या भगवद्गीतेत सुद्धा जवळजवळ 3-4 अध्यायांमध्ये भगवंतांनी वर्णन केलेले आहे. 18व्या अध्यायामध्ये सुद्धा त्याच्या संदर्भात भगवंतांनी सांगितलेले आहे. आणि तेच हे इथं उद्धवाला बोध करताना भगवंत सांगतात. दैवी आसुरी गुणांच्या सुद्धा संदर्भात भगवंत सांगतात की दैवी गुण आणि आसुरी गुण, काहींमध्ये दैवी गुण उपजत असतात, मागच्या जन्मातील जे काही त्यांचं चांगली वृत्ती असती ती ह्या जन्मात सुद्धा त्यांना उपयोगी पडती. आणि त्याच्यामुळे दैवी गुण म्हणजे चांगल्या पद्धतीने वागणं आणि आसुरी म्हणजे वाईट वृत्तीने वागणं. आणि जो कोणी आसुरी वृत्तीने वागतो की तामसी वृत्तीने वागतो त्याला नरक यातना भोगावा लागतात, त्याला नीच योनीमध्ये म्हणजे किड्या मुंग्यांचा, जीवजंतूंचा जन्म घ्यावा लागतो आणि अनेक प्रकारचे क्लेश सहन करावे लागतात. आणि जो सात्विक वृत्तीचा असतो, दैवी गुणांचा जो असतो, त्या व्यक्तीला चांगल्या ठिकाणी जिथं भगवंताची सेवा होती, जिथं भगवंताचं नामस्मरण होतं, अशा ठिकाणी त्याला त्याच्या पूर्व प्रारब्धानुसार किंवा त्याच्या दैवी वृत्तीमुळं त्या ठिकाणी तिथं सेवा करण्याची संधी भेटते. मग इथं असाही प्रश्न निर्माण होतो, एखादा व्यक्ती सात्विक वृत्ती किंवा दैवी गुण असताना किंवा तो दैवी गुण सुद्धा किंवा सात्विकता असताना किंवा योग आचरण करताना त्याचा पूर्ण योग झाला नाही किंवा तो त्या अर्धवट योग करता करता ज्यावेळेस तो मृत्यू पावतो तर त्यावेळेस सुद्धा त्याला पुढचा जन्म एखाद्या सज्जन व्यक्तीच्या घरी तो व्यक्ती जन्माला येतो. आणि मागचा जो काय त्याचा जो सात्विक भाव, तो भाव त्याला लहानपणापासूनच तो उपयोगी पडतो आणि त्याची वृत्ती त्या सात्विक गोष्टीकडं जास्त करून झुकते. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्यामधला सात्विकपणा जतन करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर त्या संदर्भात सुद्धा भगवंतांनी तर संतांच्या संदर्भात की ज्याला चांगली संगती निर्माण होती, अशा संगतीत जर राहिलं तर सात्विक गुण जास्तीत जास्त प्रबळ होतो. एखादा तामसी व्यक्ती जरी एखाद्या संतांच्या संगतीत राहिला तरी त्याची ती हळूहळू तामस वृत्ती कमी होत जाते आणि सात्विक वृत्ती वाढते. आणि म्हणून हळूहळू आपल्याला ते आत्मपरीक्षण करता आलं पाहिजे की आपल्यामध्ये कुठली वृत्ती वाढलेली आहे. आणि या संदर्भात भगवद्गीतेत तर भगवंतांनी विस्तृत दिलेले. आणि म्हणून आपण या 3 गुणांच्या प्रत्येकाला हे माहीत पाहिजे, मुखगत पाहिजे की ह्या सृष्टीमध्ये 3 गुणांनी युक्त व्यक्ती असतात किंवा दैत्य असो, दानव असो, देव असो, प्रत्येकामध्ये हे त्रिगुण असतात. त्रिगुण, त्रिदोष म्हणजे वात, पित्त, कफ, हे त्रिदोष जसे प्रत्येकाच्या शरीरात असतातच, कमी जास्त प्रमाण होताच. कधी पित्त वाढतं, कधी कमी झालं, वात वाढतो, कधी वात कमी झाला, कफ वाढतो. तसं प्रत्येकामध्ये हे 3 दोष प्रत्येकामध्ये असतात. आणि ज्यावेळेस आपल्यामध्ये समजा आपल्याला वाटलं की आपली राजस वृत्ती वाढली तर आपण त्याचं आत्मपरीक्षण करून जरा ती वृत्ती दाबून सात्विक वृत्ती कशी वाढता येईल या संदर्भात सुद्धा भगवंतांनी अनेक काही महत्त्वाच्या बाबी सांगितलेल्या, महत्त्वाच्या त्याच्यावर उपाययोजना सांगितलेल्या आहे. आणि म्हणून आपण प्रत्येकाने आहार सुद्धा सात्विक आहार घेऊन आहाराच्या पासूनच बऱ्याचशा या वृत्ती निर्माण होतात. आणि म्हणून आपण ज्यावेळेस उपोषण करतो किंवा उपास धरतो त्या उपासाच्या मागे सुद्धा हेच कारण दिलेले की त्या उपासातून आपल्यामधली सात्विकता जागृत राहावी. फळ आहार, असा सात्विक आहार
तो आहार जर असला तर आपली सात्विकता अजून चांगली राहते. आणि म्हणून ह्या आहारापासून तर अशा कुठल्या कुठल्या बाबी आहे की ज्या सात्विक वृत्ती वाढतील त्या ह्या अध्यायात दिलेल्या आहे. विस्तृत आपल्याला त्याच्यावर वेळेअभावी बोलणं शक्य नाही, पण त्याचबरोबर ह्या अध्यायामध्ये एक ऐल गीत सांगितलेलं आहे. जसं मागील अध्यायात आपण एक भिक्षू गीत बघितलं होतं, एक वेगवेगळे अशा भक्तांच्या अनुभवातल्या काही गोष्टी त्या गीतांच्या माध्यमातून, त्या उपदेशाच्या माध्यमातून भगवंतांनी स्वतः त्या घडलेला तो प्रसंग सांगितलेला आहे. तसा या अध्यायामध्ये सुद्धा एक प्रसंग, एक चक्रवर्ती राजाचा प्रसंग भगवंतांनी सांगितलेला आहे. ते उद्धवाला बोध करताना सांगतात की ऐल राजा म्हणजे आपण पुरवा जो राजा होता त्याचंच इथं ऐल राजा म्हणून नाव सांगितलेलं आहे. हा एकदम चक्रवर्ती पराक्रमी राजा होता आणि एवढा पराक्रमी राजा होता की त्याची कीर्ती त्या देवलोकात गेली आणि त्या देवलोकातल्या उर्वशी ही दिसायला अतिशय सुंदर अशी अप्सरा, ज्यावेळेस ती सुद्धा त्याच्या प्रेमात पडते, तो सुद्धा तिच्या प्रेमात पडतो आणि तो त्या उर्वशीबरोबर त्या एवढा त्या भोगामध्ये एवढा गुंतून जातो. उर्वशीच्या ज्यावेळेस त्याला विरह होतो त्यावेळेस तो जसं पाण्याविना जसा मासा तडपतो तसा तो राजाची अवस्था अत्यंत वाईट होती आणि भयानक तो तडफडतो आणि शोकाने संतप्त होतो. आणि उर्वशी सुद्धा त्याला बऱ्याच वेळा समजून सांगते, ती सदुपदेश करते की हे असं तुझं खूप असं भोगात अटकणं किंवा स्त्रीच्या अधीन जाणं योग्य नाही. पण तरी त्या राजाला त्यावेळेस तो मोहात इतका फसलेला असतो की जसं अंधारामध्ये एखादं जर वस्तू पडलेली किंवा चराट पडलेले तर आपल्याला वाटलं की ते सर्प आहे, पण त्या चराटाचा त्याचा काही दोष नसतो. तसं त्या उर्वशीने सुद्धा सांगून अज्ञानामुळं ते त्या राजाला तो सदुपदेश सुद्धा कळत नाही. आणि स्त्री संगत किंवा स्त्रीच्या अधीन झाल्यावर व्यक्तीची किती वाईट परिस्थिती होती. जसा एखादा डोंबारी माकडाला नाचवतो तशी रीत त्या व्यक्तीची होती. आणि म्हणून इथं भागवतामध्ये अनेक कथांमध्ये हेच सांगितलेले की जो व्यक्ती स्त्रीच्या अधीन होतो की तिच्या मोहात पडतो त्याची परिस्थिती अत्यंत शोकप्रद होती. आणि ह्या राजाची सुद्धा अशी परिस्थिती झाल्यावर आणि ज्यावेळेस त्याला उपरती येते अनेक प्रकारचे त्रास सहन केल्यानंतर त्यावेळेस तो काही त्याचा अनुभव की हे मी किती विचित्र वागलो, माझं किती जे पराक्रम होते या सर्व गोष्टी बाजूला ठेवून मी त्या स्त्रीच्या मागं, त्या उर्वशीच्या मागं लागून मी माझं पराक्रम किंवा मी माझं सर्व अधपतन झालं, हे या संदर्भात तो ऐल गीताच्या माध्यमातून सुंदर वर्णन या अध्यायात केलेले. वेळेअभावी आपल्याला तेवढं शक्य त्याचं विस्तृत वर्णन करणं शक्य नाही, पण थोडक्यात त्याच्यातून एकच की स्त्रीच्या अधीन होणं किंवा त्या मोहात फसणं म्हणजे अनेक प्रकारच्या क्लेशांनी अनेक वयामध्ये किंवा एक बऱ्याच वेळा असं बरेच आपण समाजामध्ये बघतो अनेक जण असे त्या मोहामध्ये फसतात आणि काही जण स्वतःचा आत्मनाश करून घेतात, काही जण अनेक त्याच्यातून समाजामध्ये अनेक वाईट घटना घडतात. आणि म्हणून आपण आपल्या जे काही पुढची पिढी असेल आपल्या संपर्कात असणार आहे त्यांना सुद्धा या संदर्भात आपण जर हे भागवताचं वाचन जर केलं तर हे असे भिक्षुगीत, ऐलगीत हे अशा या गोष्टी मनावर बिंबल्या तर तो मनुष्य स्त्रीच्या अधीन होत नाही किंवा त्या मोहात फसत नाही आणि तो कायम सावध राहतो. आणि त्याला नंतर कळतं की हे मनुष्य शरीर आहे, हे कधी ना कधी नाश होणार आहे. आणि म्हणून या शरीरावर खूप प्रेम करण्यापेक्षा शरीराची काळजी घ्यावी, शरीराची निगा ठेवावी, पण मन चित्त हे परमेश्वराच्या चरणी लावं, कारण परमेश्वरच एकमेव त्रिकालबाधित सत्य आहे. बाकी कितीही आपण व्यक्ती असो किंवा कुठल्याही वस्तू असो कधी ना कधी त्याचा नाश होणार आहे. म्हणून अविनाशी एकमेव परमेश्वर आहे, त्याच्यावरच जर आपण जास्तीत जास्त प्रेम केलं, त्याच्यावरच जर आपण मन त्याच्याच मोहात जर पडलं तर निश्चित त्या परमेश्वराचीच प्राप्ती होईल. आणि आपण जर असं व्यक्तीच्या मोहात पडलं तर या ऐल राजाची त्या
पुरवा राजाची जशी परिस्थिती झाली, अत्यंत वाईट परिस्थिती, आणि नंतर मग ज्यावेळेस पश्चाताप येतो त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. आणि म्हणून प्रत्येकाने या बाबतीत जागृत राहायचं. आणि शेवटच्या या अध्यायाच्या टप्प्यामध्ये संत महिमा भगवंतांनी सांगितलेले की संत कसे असतात आणि संतांच्या संगतीने काय काय माणसाच्या जीवनात परिणाम होतो, त्या संदर्भात सुद्धा संतांचं वर्णन केलेले की जे कोणाचा मत्सर करत नाही, जे शांत असतात, जे निरपेक्ष असतात, निरंकारी राहतात, असे ही संतांची वृत्ती सांगितलेली की हे संतांचे लक्षणं सांगितलेले. आणि संत म्हणजे परमेश्वराचं एक ते रूपच आहे. आणि म्हणून संतांच्या संगतीत परमात्मा सर्वात लवकर आपल्याला कळतो. आणि म्हणून जरी आपल्याला कधी देव कदाचित तीर्थयात्रा किंवा देवाच्या संदर्भात बाकी सेवा खूप नाही करता आली, पण संतांच्या संगतीत जरी राहिलो, त्यांची सेवा जरी आपल्या माध्यमातून जर घडली, तर निश्चित परमेश्वराची कृपा आपल्यावर होती. आणि म्हणून परमेश्वराच्या ज्या वेगवेगळ्या कथा आहे त्यांचं आपण त्या संतांच्या मुखातून जर ज्यावेळेस आपण महात्म्य श्रवण करतो, त्यावेळेस आपले अनेक पातकं भस्म होतात, अनेक ज्या काही समस्या असतील त्या समस्या सुटतात, भक्ती सर्वात जास्त आपली दृढ होती. आणि म्हणून आपण कायम संतांची संगत धरावी. जसं अग्नीजवळ बसल्यावर थंडी वाजत नाही, तसं संतांचे पाय धरल्यास माणूस कुठलाही त्या वाईट कृत्यामध्ये फसत नाही आणि तो कृत्यकृत्य होतो. आणि म्हणून आपण प्रत्येकाने संतांच्या सत्संग ज्याला म्हणतात त्या संगतीत कायम राहिलं पाहिजे. जिथं चांगले विचार होतात, जिथं चांगल्या कथा सांगितल्या जातात किंवा जिथं परमेश्वराचं चिंतन केलं जातं, अशा ठिकाणी आपण थोडासा आपला जर वेळ दिला तर निश्चित आपले परमेश्वराविषयी प्रीती, परमेश्वराविषयी आसक्ती त्याच ठिकाणी वाढेल. म्हणून फक्त परमेश्वराच्या ठिकाणीच आसक्ती ठेवावी, इतर ठिकाणी ठेवू नये. स्कंद 11 अध्याय 15. या अध्यायामध्ये भगवंत क्रियायोग आणि पूजाविधी संदर्भात उद्धवाला वर्णन करतात. भगवंत स्वतः उद्धवाला बोध करत असताना परमेश्वराची, परमात्म्याची सेवा कशा पद्धतीने करायची, मग ती वैदिक, तांत्रिक पद्धतीने, मिश्र पद्धतीने, कशा वेगवेगळ्या ज्या पूजेच्या 3 पद्धती आहे त्या तिन्ही पद्धतींचं वर्णन भगवंतांनी दिलेले. की पूजा सेवा करताना कशा पद्धतीने परमेश्वराची मूर्ती बनवून ती पार्थिव मूर्तीची पूजन करताना कशा पद्धतीने करायची, त्याची पूजा कशी करायची, त्याला आहुती, यज्ञ, सेवा कशा पद्धतीने फुलं व्हायची, कशा पद्धतीने मंत्र जे आपल्या दिंडोरीपर्यंत सेवा मार्गात जे सांगितलं जातं की आपण सांगतो की देव देवाऱ्यापासून तर त्या आपल्या वेगवेगळ्या कुलदेवता असो किंवा जे काही देवारात महत्त्वाच्या ज्या देवता आहे त्या देवतांची पूजा कशी करायची, त्या तद्वत या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेले की पूजा विधी ज्याला जसं जसं शक्य होईल. एखाद्या व्यक्तीला गरीब असला तर त्याला सोप्या पद्धतीने अजून कशा पद्धतीने करता येईल, एखाद्या व्यक्तीला शक्य आहे 2 पैसे खर्च करून तर तो त्या पद्धतीने सुद्धा पूजाविधी, यज्ञ, याग ह्या ज्या गोष्टी ज्याला जसं जसं शक्य आहे, यथाशक्ती यथा ज्ञानेनं असं जे म्हटलं जातं, तसं जेवढं शक्य होईल, जेवढं ज्ञान असेल त्या पद्धतीने भगवंताची वेगवेगळ्या माध्यमातून सुद्धा पूजन केलं जातं. आणि या सर्व पूजनाच्या माध्यमातून भगवंताला आपल्याला प्रसन्न करता येतं. आणि ज्यांना हे शक्य नाही तर त्यांनी भगवंताची अनन्यसाधारण भक्ती करायची. केलेली जेवढे कर्म आहे ते भगवंताला जरी अर्पण केलं, ही सुद्धा एक भगवंताची एक पूजा आहे. आणि याचबरोबर भगवंतानी एक मानसपूजा सुद्धा सांगितलेली. जसं गुरुचरित्रामध्ये दत्त महाराजांनी मानसपूजेचं विशेष महत्त्व सांगितलेले की या सर्व बाकीच्या इतर पूजांमध्ये अनेक प्रकारचं साहित्य जमव करावं लागतं, त्याच्यात सगळे ते पथ्य नियम पाळावे लागतं थोडेफार. पण मानसपूजा जी आहे ही मानसपूजा म्हणजे मनाने केलेली पूजा आणि ही भगवंताला सर्वात प्रिय आहे. मानसपूजा म्हणजे मनाने आपण डोळे मिटून मनाने दिवसभरात जसं शक्य होईल जिथं असेल तिथं, त्यासाठी कुठलंही साहित्य लागत नाही. त्यासाठी फक्त एकच लागतं, ते म्हणजे तुमचं मन. ते मन जागेवर ठेवून आणि त्या मनाच्या माध्यमातून पूजन करणं. म्हणजे जसं आपण डोळे मिटून बसलो आणि आपल्याला वाटलं की आपल्याला एखाद्या
तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी किंवा आपल्याला वाटलं आपण दिंडोरी दरबारला जाऊन पूजन करायचे, तर आपण डोळे मिटून ध्यानस्थ होऊन शांतपणे डोळे मिटायचे आणि जसं जसं आपण एखाद्या आधी येऊन गेलो असेल तशी कल्पना आठवून की आपण आता पाय धुवून मंदिरात प्रवेश करतोय ते सगळं चित्र डोळ्यासमोर आठवायचं. मग आता आपण प्रदक्षिणा मारलेल्या आहे, औदुंबर प्रदक्षिणा करतोय आपण, दरबारात मध्ये स्वामींच्या मूर्तीसमोर बसलेले आणि आपण या मानसपूजेच्या माध्यमातून जे पाहिजे ते सर्व प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला वाटलं देवाला आपल्याला फुलं व्हायचे, फळं व्हायचे, तुम्ही मनाने वाहू शकता, त्याला ₹1 खर्च लागत नाही. आणि म्हणून ही मानसपूजा भगवंताला अत्यंत प्रिय आहे. आणि कुठलाही शोच मध्ये, सुतक विरधी विटाळामध्ये सुद्धा ही मानसपूजा भगवंताला चालते. आणि म्हणून आपण कुठल्याही ठिकाणी असो, प्रवासात असो, वेगवेगळ्या ठिकाणी, कुठल्याही ठिकाणी, म्हणजे आपली आंघोळ झालेली असो नसो तरी सुद्धा आपण मनाने परमेश्वराची पूजा करू शकतो. कारण मनाला, शरीराला बाकीचे बंधनं पडतात, मनाला काही बंधन पडत नाही. आणि काही सेकंदात आपण जिथं पाहिजे तिथं जाऊ शकतो. जे पाहिजे ते मनाने परमेश्वराला अर्पण करू शकतो. आपल्याला वाटलं की परमेश्वराला अनेक प्रकारचे फळं अर्पण करायचे, मनात फक्त स्मरण करायचं, ते आपण अर्पण करतोय असं आपण ती भावना प्रगट करायची. अशी सुद्धा पूजाची ही खूप सुंदर पद्धती आणि भगवंताला सर्वात आवडणारी पद्धती. म्हणून आपण सुद्धा सेवेकरी भाविकांनी ही मानसपूजा आपण करून बघितली पाहिजे. जेव्हा जेव्हा आपल्याला पूजा शक्य नाही झाली त्यावेळेस मानसपूजेच्या माध्यमातून आपण त्या देवतेच्या अजून जवळ सानिध्यात जाऊन, मनाने अजून सानिध्यात जाऊन, त्याला कुठलाही खर्च लागत नाही. अतिशय सोपी साधी पूजा मानसपूजा. म्हणून ही मानसपूजा आपण जर केली, त्या मानसपूजेच्या माध्यमातून परमेश्वराला जे काय आवडणार आहे ते सर्व फळं फुलं मनाने व्हायचे, मनाने तिथं परमेश्वरासमोर जप करायचा, मनाने परमेश्वराला काय असेल साष्टांग दंडवत घालायचं. अशा पद्धतीने मानसपूजा सुद्धा आपण सर्वांनी या अध्यायाच्या निमित्ताने आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे आणि आपण त्याचा अनुभव स्वतः घेतला पाहिजे. स्कंद 11 अध्याय 16. या अध्यायामध्ये ज्ञान, भक्ती आणि योग यांचं कथन आणि या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि उद्धव यांचा संवादाचा समारोप सांगितलेला आहे. भगवान श्रीकृष्ण उद्धवाला ज्ञान, भक्ती आणि योगाचं कथन करताना ज्ञानाच्या संदर्भात पुनश्च एकदा सांगता की जो खरा ज्ञानी व्यक्ती असतो तो कधीही कोणाची निंदा करत नाही. कारण जे निंदास्तुतीचा आश्रय घेतात त्यांच्या ज्ञानाचा क्षय होतो. कारण त्यांना हे माहीत असतं की जे जे गुणमय भासतं, गुण म्हणजे जे आपल्याला रूप, जे दिसणं वेगवेगळ्या प्रकारचे, हे सर्व मायेने तयार झालेले असते. त्याच्यामुळे तो ज्ञानी व्यक्ती कधी कोणाची निंदा करत नाही. आणि शोक, हर्ष, भय, संताप, लोभ, मोह, मत्सर, जन्म, मरण ह्या सर्व अवस्था देहाच्या संदर्भात आहे. आत्म्याला ह्या गोष्टी लागू पडत नाही. आत्म्यांना मरत नाही, जन्मतही नाही. आत्म्याला त्या शोक, हर्ष, संताप या गोष्टींचा काही परिणाम होत नाही. आणि हळूहळू या गोष्टी ज्यावेळेस व्यक्तीला समजल्या जातात की आपण म्हणजे देह नाही, आपण हा आत्मा आहे. आणि या संदर्भात भगवंत त्या उद्धवाला सांगून की तू बाबा ह्या शोक, मोह यांच्यापासून तू जरा अलिप्त राहून हे ज्ञान व्यवस्थित समजून घे आणि त्याचबरोबर ही भक्ती व्यवस्थित समजून घे. आणि हे सर्व ज्ञान गुरुमुखाने जर ऐकलं तर अज्ञान लवकरात लवकर दूर होतं. आणि आपण जर अनन्य भावाने परमेश्वराची भक्ती केली, शरण गेलं तर परमात्मा त्याचं रक्षण करतो. काही वेळेस परमात्मा असे वेगवेगळ्या प्रकारे परीक्षा बघतो. काही वेळेस त्या व्यक्तीचं पैसे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून चोरीला जातात, तो व्यक्ती शोकाकुल होतो, पण त्या माध्यमातून सुद्धा परमेश्वर त्याला काहीतरी सूचित करत राहतो. पण त्याला तो व्यक्तीला तो शोकचिंतेमध्ये डुबल्यामुळे त्याला ते समजत नाही. काही वेळेस एखाद्या त्या व्यक्तीचं जवळचं कोणी ना कोणी व्यक्तीचं अकस्मात निधन होतं, त्यावेळेस तो व्यक्ती पण फार शोक करतो. आता वास्तविक पाहता माणसांचं भेटणं, वेगळं होणं हे तर ठरलेलंच आहे.
माणूस एक क्षणिक कालावधी करता सगळे माणसं भेटतात आणि परत ते सर्व कधी ना कधी त्यांचा वियोग हा ठरलेलाच आहे. आणि हे काय असं जन्मजन्म माणसं कधी बरोबर राहत नाही. मागच्या जन्मी कोण कोणाबरोबर होतं आपल्याला काही माहिती नाही, पुढच्या जन्मी आपण कोण कोणाबरोबर राहील काही माहिती नाही. आणि म्हणून या संदर्भात शोकचिंता न करता परमेश्वरच एकमेव सत्य आहे हे वारंवार भगवंत त्या उद्धवाला सांगतात. आणि असं हे उद्धवाला सांगत असताना हे ज्ञान उद्धव स्वतःचं देहभान विसरून जातो. त्याच्या डोळ्यातून सतत ते आनंदाश्रू वाहत राहतात. त्याच्या मुखातून शब्द सुद्धा फुटत नाही, कारण प्रत्यक्ष भगवंताने हे ज्ञान त्या उद्धवाला सांगितल्यामुळं तो स्वतः एकदम कृतकृत्य होतो. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात की हे जे मी तुला जे ज्ञान सांगितलेलं आहे हे ज्ञान जे दांभिक लोक आहे, अभक्त लोक आहे, जे परमेश्वराचा द्वेष करतात, जे संशयी लोक आहे, यांना तू ते सांगू नको. आणि ज्यांच्यामध्ये हे अवगुण नसतील अशा भक्तजनांना, सात्विक लोकांना, स्त्री पुरुष कोणी असो, कुठल्याही जाती धर्मातला असो, जो परमेश्वराविषयी श्रद्धा ठेवतो, ज्याला ऐकण्याची, परमेश्वर समजून घेण्याची इच्छा आहे, हे ज्ञान जाणून घेण्याची इच्छा आहे, अशा लोकांना तू हे जर सांगितलं तर निश्चित त्या व्यक्तीला ज्ञानयज्ञाचं फळ भेटेल. अशा पद्धतीने भगवान श्रीकृष्ण आणि उद्धव यांच्या संवादाचा हा समारोप होतो. आणि मग भगवंत सांगतं की पुढं आता काय होणार आहे त्या संदर्भात थोडक्यात उद्धवाला सांगून की तू आता इथून तो बद्रिकाश्रमाला जाय. आणि मग तो उद्धव भगवान श्रीकृष्णांना 3 प्रदक्षिणा घालतो. आणि भगवान श्रीकृष्ण आता निजधामाला जाणार आहे, त्याच्यामुळं तो थोडासा व्याकुळ पण होतो. पण भगवान श्रीकृष्णाने जे ज्ञान दिल्यामुळं तो लवकर स्थिर होतो. आणि भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेने तो भगवान श्रीकृष्णांच्या पादुका डोक्यावर घेऊन मोठ्या कष्टाने तिथून निघतो आणि बद्रिकाश्रमी जातो. ओम नमो भगवती वासुदेवाय. एकादश स्कंद अथ चतुर्दशोध्याय. जय 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 सांख्यशास्त्र प्रवर्तका, जय ज्ञान विज्ञानदायका, जय पुरुष प्रकृती विवेकान, कपिल देवा श्रीकृष्णान, श्री भगवंत उद्धवासी सांख्य विवेक सांगते त्यासी, उद्धवाचा मोह जावयासे पुरुष प्रकृती विवेचना. श्रीकृष्ण म्हणे उद्धवात आता सांख्य दर्शन ऐकात, जे जाणले असता जाय समूळ विकल्प प्रमाद, प्रारंभी कृतयुगे जन सकळ विवेक निपुण, त्या नभासे द्वैतबाणात ने दाता एक रूप, ब्रह्म केवळ निरूपाधिक, भेद शून्य स्वर्गामी सद्रूप, मायेने झाले द्विरूपा वाणी मना गोचर, या दोघा माझे एक प्रकृती, दुजा भावासे पुरुष म्हणते, ज्ञान रूप ज्याचे सते, प्रकृती उभयात्मिका, प्रकृतीचे उभयात्मिका, एक कारण एक कार्य रूप, जैसे प्रकृतीचे कार्य महत आणि मत कारण अहंकाराचे, जीवा दृष्टी आणि मानुमते, प्रकृती प्रक्षोभ पावते, त्रिगुण उपजेते ते सूत्रमान अहंकार, सूत्र म्हणजे क्रियाशक्ती, महत म्हणजे ज्ञानशक्ती, या दोघांची होता युते, ते तर प्रगटे अहंकार. अहंकार जीवासी विमोक, तिन्ही नटवे स्वरूपात, अहंकार सात्विक राजस्तामस, चित चित स्वरूप त्याचे, अहंकारापासून पंचतन मात्रा, ज्ञान कर्मेंद्र यांचा जनितान, मनाचा उत्पत्ती करता सृष्टीत्पत्ती येथुनी, तामसापासून पंचमहाभूते, रासापासून इंद्रदशी, सात्विकापासून इंद्र दैवते आणि 11वे मनोदैवता. म्या प्रेरिले हे भाव, तिने ब्रह्मांडाचा संभव, तिने प्रगटे मी स्वयमेव, कमलोद्भव माझे पासुनी, ब्रह्मदेव रजगुनी, कमळी बसला तपाचरणी, ज्ञान दिले त्या लागुने, केले निर्माण तीच भुवने, स्वर्गलोके देवराती, भूलोके भूदेवसी, भूलोके मर्दनाते, भूर्वस्वरूप त्रिभुवनेने, या त्रिभुवनांपरे पर, त्रिभुवनांचे पर, महर लोकांचे चार, सिद्ध तेथील वसी करा, ऐसाई सप्तभुवने, भूलोकांचे खाली सप्तपाताळ निर्मिली, असुर नागादिके वस्ती केली, ऐसाई 14 भुवने, त्रिगुण कर्माचे फलस्वरूप, तेही तिने भूर्भुवादी लोक, परियोगाधिकांचे फले देका, महर लोकाधिचारे, या सर्व अवनी श्रेष्ठ, ते माझे धाम वैकुंठ, तेथे ते माझे भक्त, माझी भक्ती करून या, माझे ने 14 भुवनांची स्थिती, विश्वचे कर्मानी लोकप्राप्ती, ही व्यवस्था माझेची आते, मीच परमेश्वर काल रूपे, उंच निच स्थानी पडणे, नाना योनी जन्म मरणे, हे सकळ कर्म गुणे, जीवा भोगणे बंधनात, त्रिभुवने जे जे पदार्थ, तेथे पुरुष प्रकृती संयुक्त,
परी उत्पत्ती स्थिती अंत या त्रिकाल सत्य आहे. स्वतःचे प्रकृती उपादान परमपुरुष आधारजान काल गुणाचे करे प्रकाशन इतर रूप माझे परमेश्वराचे चजोवरी कारण कार्य रूप सर्गतोवरी काल रूपे मेच करे पुनलय सृष्टीचा जीव शरीर प्रलय काळी अन्नामध्ये प्रवेश करी अन्नधान्य बिजांतरी बिजलीने प्रत्युदा पृथ्वी गंधात प्रवेश करी गंधजळाचे बितरे जलरसाचे अंतरे रसाचा लय तेजात तेज रूपात रूपमाईत वायू स्पर्शात स्पर्श आकाशात आकाशाचा शब्दांत लय होय सगळ्या कार्यकारणात इने रीती लय पावत इंद्रिय आपल्याला दैवतात दैवते विकार एक समर्थ म्हणे मन लय पावे अहंकारात अहंकार महतत्वात महत्वात अव्यक्तात अव्यक्त कालात लय पावे काल मायक्त जीवात जीव मजा जरामरांत ऐसे सरलय लय पावत पुनरुपे मज माझे ऐसे सगळे मीची केले मीची सगळे व्यापिले ऐसे जे अज्ञान झाले ते आम्हीची सर्व ऐसे अज्ञानीचा कैसा भेद सर्व खंडूनी गेला वाद ऐसा सांख्य दर्शन बोध म्या तुसी निवेदिला जैसा उदयला भास्कर तो नेनेची अंधार तैसे भागता ज्ञान कर ज्ञान प्रकाश त्रैलोकी असं यावरी भगवंत जुनी संघाचा संघात गुणातीत गुण संतांचा गुणवंत सांगे त्रिगुण लक्षण उद्धवा त्रिगुण निरूपण तुझला मी सांगेन अवश्य करी श्रवण सावधान चित्त ठेवणी सात्विक राजस्थामस गुण होता समिश्र ज्या गुणा सांगे जीव जन्मत ते गुणाता उदारा शम दम सनशीलता दया तप सत्यप्रियता विवेक स्मरण संतुष्टता त्याग वैराग्य आस्तिक्य शिष्ट सभेद आत्मप्रेम ऐसे गुण गुण सात्विक जन्मे जना प्राप्त दे जीवासे काम कर्म मद तृष्णा सकाम भक्ती अहम मन्यता भेद बुद्धी विषय लोलुपता उन्मत्पणे युद्ध पर्यता ग्रामीण आवडे तैसे चावडे सशस्तवना वृथा मेरे शिरपण बळी करे जेते उद्यम राजस गुण जाणावे क्रोध लोभ असते भाषण हिंसा दंभ याचना श्रम कलप शोक भ्रम दुःख दैन्य निद्रानाशात आणि आसल बिकडपणा ऐसे लावण्या दुर्गुणा जन्म आले त्याची जाणा तामत जीवे लोके सत्व गुणाचे निसाये मी आणि माझे ऐसे बुद्धी होय मन पंचमहाभूते प्राणेंद्रिये मिश्रण कार्य त्रिगुणांचे धर्म अर्थ काम तीन पुरुषार्थावरी श्रद्धा ठेवून पुरुष करते आचरण हे कर्म त्रिगुणांचे सात्विक श्रद्धा हे धर्मफळ राजस विषय प्रेम हे कालफल द्रव्य प्राप्ती हे तामस फल अर्थ पुरुषार्थ निष्ठेचे कामे धर्मनिष्ठा राजसी गृहशास्त्र निष्ठा तामसे नित्य कर्मनिष्ठा सात्विक देसे गुणव्यवस्था गृहशास्त्रमे शमदमादी गुण संपन्न तो पुरुष सात्विक जन कामादी प्रबळ राजस गुण क्रोध प्रभुते तामस जोर न रातवानारे वेद वेद कर्मे करे निरपेक्ष भावे मजदार बन करे तोचे सात्विक स्त्री पुरुष ऐक सर्गे विषय भोगे दृष्टी ठेवणे तो जो मज भजे जो आकळला जाणार जे हिंसा प्रवृत्त तमोगुणी सत्वरजतम गुण हे जीवाचे निजान चित्तापासून झाले निर्माण मी वेत गुण दिदान उज्ज्वल निर्मळ सतुगुण जे पराभवने रजतम देही पावता उत्कर्ष जाणार ज्ञान धर्म सुख वाढे जय रजतमाचा उत्कर्ष होई बल अभिमान भेद ज्याचे ठाई कर्म यशधन प्राप्त होई जयंती दुःख रूपान तैसे चितम वाढते मोह निद्रा आणि आळसता शौर्य मनोरथ शोक मोडतात एवनी वर्ते चित्ताचे जय चित्ताय प्रसन्न इंद्रिय पावते उपशम मन अनासक्त ते वैशून्य तैसा तो गुण प्रकटला जेथे अचित स्वस्थ ज्ञान कर्मेंद्रिय शांत दिसे मन भ्रांत तेथे प्रबळ रजगुणे चित्ती अज्ञान दाटली मनाचे पण मन ठेवले हिन्न त्याचे गडत पडले ते वाढला तम गुण सत्वे वाढते दैवी गुण रजे वाढते सरगुण गण तपे पोषी राक्षसी गुण ऐसा बडीवार त्रिगुणांचा जागृत अवस्था सत्वगुण स्वप्नावस्था रजगुण निद्रावस्था तमोगुण तुरीयते याहुनी सात्विक कर्मे उत्तम लोक राजस कर्म मनुष्य लोक तामस कर्मे पश्वादिक किन होई जे वृक्षपाशान परी जे झाले गुणातीत ते पावते मद्रूप म्हणून बच बजाविने का तेने चितोडीचे गुण बंधात कामना रहित कर्म वरी केले मदरपण तेची कर्म सात्विक जाण तेने चोय मत प्राप्ती फळाशेने कर्म करणे त्या नाव राजस बोलणे हिंसात्मक जे आचरणे ते तो तामस जाणावे उपादेशन सात्विक ज्ञान सुपाधिक ते राजस ज्ञान प्रकृती तामस ज्ञान माझे ज्ञान निर्गुण सात्विक आहारण्यवास ग्रामवासो राजस द्वितसनी तामस वास निर्गुण वास मदालय कर्म बाकी अनासक्त तो करता असे सात्विक राजस करता फलासक्त स्मृती भ्रष्ट तामसून ज्यासे न बाधे करतो तो अभिमान फलाशान झाकळी म्हणत कर्मे करी मदर्पण तो करता गुणातीता सात्विक श्रद्धा आध्यात्मिक कर्म श्रद्धा ती राजस अधर्म श्रद्धा तामस निर्गुण श्रद्धा मत सेवा पथ्य कर पवित्र सहज प्राप्त ते सात्विक अन्न श्रेष्ठ इंद्रिय आवडेचे कंटू वाक्मय दिखता ते अन्न राजसा
अशुद्ध आणि दुःखदायक तुहार तामसिक शुद्धान ते मस निवेदित ते निर्गुण जाणावे मत्सी केले निवेदन ग्रासोग्रासी नाम स्मरण ते अन्न जाण निर्गुण भोजन करून या भुगतात आत्मविषय सात्विक सुख विषयजन्य ते राजसुख मोहजन्य तामस सुख निर्गुण सुख मदाश्रय सात्विक सुखात हम राय निर्गुण सुखात विरोनी जाय मी तो पण गेले पाहिजे गचिवरलो मी तेथे द्रव्य देश अवस्था काल ज्ञान कर्म करता फल श्रद्धा रूपनिष्ठा सगळं त्रिगुणात्मक जाणावे पुरुषे प्रकृतीच्या अधिष्ठान जे जे इंद्र तारा होई ग्रहण त्रिगुणात्मक ते भाव जाण नवे गुणी गुण रहितात जीवा पाठे जन्म मरण लागला संसार जाण त्रिगुण हे तया कारण भोंडती कर्म बळे जेत ज्ञान विज्ञान संभव तो हा लाभता नरदेय भक्ती योगे तर जे भाव मजबरी ठेवणी भावे करता माझी भक्ती तिने त्रिगुण हे नसते आरंभी धरणी सात्विक वृत्ती रजतमासी जिंकावे आत्मनिष्ठ शांत वृत्तीने सर्व स्वतंत्र आत्मज्ञानी तैसेचे भक्तीने सतगुणी जिंकावा त्रिगुण पाशातून सुटला तुझी जीवदशेने मुकला स्वस्वरूपे मिळाला इथून पावला मधुरूपे जीवत वाणी गुणपणा या उपाधी होत्यातून सुटला झाला ब्रह्मपूर्ण निर्व्यापार तो होया माझ्या स्वरूपाचे ज्ञान जेथे होई तो नरदे धन्य प्राप्त होता बजावे अनन्य परमानंद रूप मत्से ज्याची दुर्ज्ञान निष्ठा त्यासी न बाधा जीवावस्थात गुणी असनी गुणा परता मनिष्ठ भक्त होत असे शुष्ण दर्परायण मजवेद मुख नासिक जन त्यांचा ना दरावा समागम बहुत बाधक भक्त असे आंधळ्या पाठी आंधळा त्याचा गाठ ठरलेला तैसे नासिक अनुयायाला निषेध नरकांतमा ऐल राजा चक्रवर्ती ज्याचे विश्वेषित करते तो उर्वशीचे सांगते मूळ झाला भोगमध्ये उर्वशीच्या विरानले पुरुरवा भूतळमळे जैसे जळावी मासोळी तैसा शोके संतप्त पुढे सिद्धेवर येता चिता इल झाला विषय विरक्त तिने गायले एक गीत इल गीत नाम द्या ऐल म्हणे मी कामत ऋषी संगीत झालं मत व्यर्थ आयुष्य केले एक नष्ट विषय रद्दीन राधे राजे महाराजे मज निमित्ते त्या माझे काही सेव घेते क्रीडा मृगा समनाचे पडते किमाकड घरुडियाचे मज नाटवेस समर्थ गेलो ऋषीचे पाठोपाठ जैसे करेल आता आणि करतावे तिचे पाठी व्यर्थ त्याचे विद्यातप व्यर्थ सरन मनोवर्त व्यर्थ वैराग एकांत वास श्रीजित मनुजाचे सदा सिमानी पंडित परिमी पडत मूर्ख माझे पर्वत गेले व्यर्थ धिकार समज लागे अग्नि माझे देता होती तरी काय ते निवशांती तैसे झाले माझे घेते विषय सेविता जन्मवरे विषय भाषे अडकले चित्त त्याशी सोडवण्या कोणी समर्थ आत्मा राम एक भगवंता तोची सडविल द्यासे उर्वशीने केला सदुपदेश परिणमती मेंद्रेवशा मनी मोता बळकटन ऐकले वचन मी दोरीवरे सर्व भास तेथे दोरीचा काय दोष तैसा मेचे अपराधी कामोशा निर्भरा दुर्वशी कुठे दे अशुद्ध मलिन जर दुर्गंधीचे खान कुठे निर्मलादी सत्वगुण वृता गुण रब्दे आवरे विचारे पाहता ध्येय मनावा कोणाचा माता पिता किंग स्वामीचा कि पुत्र मित्र कलत्राचा मरणांती अग्नीचा किंकुतरी गिदाडांचा निश्चय नवीचे साचा ऋता माझा म्हणत असे ऐसा अपवित्र देहासी सुमुख सुंदर सुनाम सैसे भावना करुणी माणसे लब्धोलम या ज्ञाने सप्त धातू मळमूत्र यांनी भरला दे अपवित्र तेथे रमता अनुभगले चिता जैसा किडा विष्ट दिला यास स्त्रिया सर्वांची संगती धरिता हो या दोगती पुरुष न द्यावी तेथ मते नात्री गाय निश्चयसे जे ते विषय इंद्रियांचा संयोग तेथ मनाचा क्षोभ तिन्हीचे अभिलाषी भोग यास मना आवरावे नको श्री शरणाची संगती षड्रूप ज्ञानी आहे निबाधते तेथ माझे कोण गती सहज बोलवले विषयाने ऐसे म्हणून रूप त्यागित्या झाला वृषी लोक अंतरी पाहुणे आत्मरूपा झाला मधुर ज्ञान बळे या कारण बुद्धिवंती नेहमी धरावी सत्संगती संत नाशे देवी शासकते त्याची समर्थ ठाई संत निर्मम निरंकार निरपेक्ष निर्दत निर्मत्सर शांत समदृष्टी मात्मर विरक्त मुक्त नित्यचे ऐशा संतांची करता संगती सहज लाभे उत्तम गती संत माझ्या कथा गाते श्रवणी करता चित्त शुद्धी माझी कथा परम पावन सगळ्या पातका करे भस्म तेथे ठेविता श्रद्धा पूर्ण गाता ऐकता भक्ती उपजे माझ्या कीर्तना धरिता प्रीते परम भक्तीची होय प्राप्ती या सौदरावी संत संगती आणि प्रतिमम भजने सगळ्या गुणांचे गुण निदान ते माझे स्वरूप सगुण आत्मानंद स्वरूप मी निर्गुण मीची ब्रह्म परमात्मा भक्ती ज्ञाने मज भजता भजक भावला कृतकृत्यता आणि काय उरले आता मधुर भावता मज भजने जैसा अग्नीचा करता आश्रय नुरे अंधकार शीत भय तैसे सेविता संत बाय कृतकृत्यता साधगासे जळी बुडता तारखा नौका तैसे बहुसागरे संत देखा जन्म मरण रूपे गटांगळ्या खाता श्रेणिका जीवासे अन्न प्राण्यांचे जीवन शरणागदासी मी शरण की मेल्यावरे धर्म कारण चिदन सांगाते तैसे ज्याचे संस्कृती भय तिने करावा संत पदाश्रय तिने पाविजे निर्भय लिल्या तरचे भवसिंधू सूर्य नेत्रवंतासी दाखवी परी संत नवलाचे रवी ती आंधळ्या दृष्टी द्यावी अंतर्बाह्य प्रकाशून संत माता संत पिता संत मित्र संत भ्राता संत आपदेष्ट संत देवता संत आत्मा स्वयमेवा ऐसे बोलता देव बोलला उद्धवाही ध्येय भाव निर्ला संत स्मरता भलय लागला भक्त भगवंता समान
ऐसा अगम्य संत महिमा बोलता देवा सहित झाले सीमान. तो हा भगवंताचा आत्मान बाप सद्गुरु ज्ञानेश्वर. श्री ज्ञानेश्वराचे महिमाना आकळते काय साधना. यास्तो म्यान मना गेले निवांत दास म्हणे. इथे श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचिदे. सुलभ संक्षिप्त भागवते एकादश स्कंदे सांख्य योग वर्णन सत्वादी गुणत्रय निरूपण ऐलगीत संत महिमा वर्णन नाम चतुर्दशोध्याया. श्री कृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवती वासुदेवाय. एकादश स्कंद अथ पंचदशोध्याया. जय 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 सुपूजिता भक्तपूजा भक्तपूजका व्यक्ता व्यक्त श्रेयदायका यदुनायका श्री कृष्णा. कैसी कराय भगवत आराधन पूजा करता कोण विधान ये विषय करे प्रश्न भक्त उद्धव हरिप्रिय. उद्धव म्हणे भगवंता क्रियायोग सांगा आता तुझ व्यक्ता देणे पूजता सहज प्राप्ती भक्तीची. देवर्षी नारद व्यास भगवान बृहस्पती आणि मुनी सर्वज्ञ पुन्हा पुन्हा सांगते तवा आराधना पूजा विधान श्रेयस्कर. ब्रह्मदेवाने भृगवादिकासी तसेच श्री शंकरी पार्वतीसी स्वयं वाय तैसाचे उपदेश केला पूजनाचा. चारी वर्णचारी आश्रम स्त्रिया शूद्रे साधक जन करुणी भावे तुझे पूजन करून नेले भवसिंधू. ह्याची धर्मातील श्रेष्ठ साधन सगुण भगवंताचे पूजा विधान ते करावे मचकथन जे कर्म बंधनी रस्ते. यावरी म्हणते श्री भगवान उद्धवा तुझा प्रश्न उत्तम देह धरता अत्यंत कठीण अव्यक्ताची उपासना. यास मी सगुण होई तेने बचका सुल पायी पूजा करता लवलाई मिची प्रगडे हृदयांत. विसारे क्रिया योग अनंत अपार सांगोपांग परिसाधन सुलभ सांग सांगे तुझ संक्षेपे. वैदिक तांत्रिक आणि मिश्र पूजा विधान आहे त्रिवेद जैसे जाती बावली शब्द यदाधिकारी आचरावा. तेथे पूजते त्रैवर्णिक तोय विधान वैदिक द्विजत वा प्राप्त पूजक त्याचा विशेष सांगत. मूर्ती अग्निकुंड अग्निसूर्य जल ब्राह्मण किंवा हृदय ये सानी ठेवी न भावा मग पूजा सगुरुसे. कपट दंबने करावा चिती दृढ भाव धरावा प्राप्त द्रव्याची पूजावा मी विषय तर सर्वात्मा. आधी करावी देह शुद्धी असी मूर्ती दगड धातू काष्टमाती चित्र वाळू मनोरे रत्नाचे प्रतिमा सुंदर निर्मावे. प्रतिमा माझे पवित्रकार जीवासी करणीचे मंदिर तिचे जाणावे दोन प्रकार चल एक चल दुजे. अचल मूर्ती असा जाण न करावे आवन विसर्जन चल मूर्तीसी अवश्य दान पूजा करावी सद्भावे. जैसे शाळिका मूर्तीसी आव्हान विसर्जन नवे असावे देश जैसे मारुतीच्या मूर्तीचा सान घालणे योग्य नव्हे. पार्थिव मूर्ती अथवा चित्र मार्जन करणे उचित उत्तम उपचार समर्पित करणे भक्ती भावाने. मूर्ती असा मनोमयी तेथे मनोमय उपचार पाहि परिप्रत्यक्ष मूर्तीचे ठाई उपचार करणे यथास्थित. मज भक्तांचा भाव गोड मज एका प्रेमी चाड उपचारांचा कोण पाड मज सगळे प्रेमाचे. मी विश्वाचा विश्वासर त्यामच कोण काय देणार प्रेमी अर्पिता उपचार स्वयं तृप्त होय. चराचरी माझे अधिष्ठान त्यामच कैचे आव्हान सर्व व्यापक मेचे जाण काय संकल्पावे. पवित्रात पवित्र माझे चरण त्यामच पाद्यार घ्या चमन ऐसे गडेचे समर्पण नित्य शुद्ध मी परमात्मा. अनंत ब्रह्मांडे माझे पोटी त्या श्री वस्त्रालंकार कैसे द्याची कैसे लावे चंदन उठे मग जग जेठू जगन्नाथ मॅची केले अन्न निर्माण त्यामज विश्वंजरा कैसे भोजन. मज बासुनी सर्वधन त्यामज दक्षिणा उपासू. माझे शिते जय रवी शशी सोचोळ मिथे तेजराशी आरती त्यामध्ये कैसे सर्व व्यापक प्रदक्षिणा. परी बाबा एक नेवल नवल भाविका पुढे चाले बळ पाहे गोकळी झालो बाळ नंद शिते जे तुझे नावे. यास्त विका प्रेमाविना उपचार करता अवकाशीन भावी अर्पिता जळी जाणं मी संतोष जगदानी. चरण दासुरदासी म्हणे मजलागी क्षमा करणे अधिक येत बोलले वचने पूजा विधान परियसा. श्रीकृष्ण उद्धव म्हणे भाषण धातू प्रतिमा पूजने सानालंकार वस्त्र भरणे उत्तम तमर पावी. संडेली समुद्र स्थापन अग्निरूपे पुजता घृतपूर्ण सूर्यास्ती पुजता अर्घ बसतान जळी पुजता तरपणाधिक असं पुस्ताने रीती मुख्य साई माझी भक्ती उत्तम उपचारी माझी प्राप्ती नव्य भक्ताचे उद्धवा. असो कर्मी सारुण्य ते नमितिका साधके बसाय पुरमुख अथवा बसाय उत्तरमुख किंवा सन्मुख मूर्तीसा. आसन असाय उत्तम दर्भ कांबळे कृष्णार्जुना आत्मन प्राणायाम संकल्प करून मग्न असं करावे. जैसे नासापनासी तैसेची करावे मूर्तीसी प्रक्षाय पूजा साहित्यासी कलश पूजन करावे. पूजा द्रव्य पूजा स्थान आपणावर एकीचे प्रक्षण मग पात्रे असावे तिना पाद्य आचमने अर्घ्यासी. हृदय मंत्रे पाद्यपात्र शिरोमंत्रे अर्धपात्र शिखामंत्रे आचमनपात्र गायत्री मंत्रे. सहावे दुर्वा कमल पुष्प विष्णुकांत पाद्यपात्रात गंध पुष्पे अक्षता दरभाग्र तिळ दुर्वा मोर्या अर्धपात्रे. जायफळ लवंग कंकुळ आचमन या पात्रे घालून निर्मळ ऐसे सिद्ध करून सगळं मगवंत्राने संस्कार. तदनंतर आपल्या देही भावना ऐसे किंचे पायी काष्टकात वायपणे शुष्क वे अंतर्देह भावा. काष्टकात वायने शुष्क केला आदर्श अग्नीने जाळला छंद मंडळामृत्याचे विला तिने झाला पवित्रतम. ऐशा शुद्ध देहाच्या हृदयात जुनाम बिंदू कला तिथं योग्य सिद्ध जिला
केला जाता ती मम जीवकला ध्यायजे ऐसे जीवकला स्वयं ज्योती द्यावी आणावी माझी मूर्ती मानस पूजा करून निघुती मग मूर्तीत नसावी यासी बोली जावन तिने मूर्ती चेतन घेणं उपास्य मूर्ती नये धातू भाषण प्रत्यक्ष मुद्रूप जाणावी ऐसे करून ज्ञानावन मग समर्पावी आसन त्याचे ऐक्य विधान धर्मादी मंत्र पूजावी धर्म ज्ञान वैरागेश्वर हे आसनाचे चार पाय अधर्म ज्ञान रागे वैनेश्वर्य चार भागाती भावावे त्रयगुण्या तीन पटिका ईश्वर तत सुने सुते विनले देशात त्यावरी अष्टदल कमलनिका पाकळ्या पूर्वाधिक्रमणे विमला उत्कर्षी ज्ञानक्रिया योगा प्रवी सत्यशानात अष्टदळींच्या शक्तीचाना अनुग्रह मध्यभागे कर्णिका केसरिक्त सज्वळ ऐसे पद्मासने निर्मळ वैदिक तांत्रिक मंत्रबळ पूजा करावी मूर्तींची चक्र शंख गदा खडक तीरधनुष्य मसल अष्टाविदे सज्वळ आडदेशी पूजावे चक्राचे नाव सदर्शन पाजन गदा कौमोदिके जाण खडक नंदग बोलीचे शांग शार्ग हे धनुष्यबाण अनेक पूजा भूषणे दिन कौसुबन माला श्री वत्सलांचना भावना करावी पूर्ती ठाई अष्ट दिसांची अष्ट पार्षद सन्मुख पूजावा पक्षीराज गरुड भक्ती विनितात्मज ऐसे सेवक पूजावे पूर्वाधी कर्मे नंद सुनंद पूजावे बा प्रचंड चंड महाबळ तळबळ तैसा कुमुद कुमुदेशन आठवा दुर्गा विनायक व्यास विशुकसेन चारी कोणी गिजे स्थापना वामभागे सद्गुरु जाण मत्सरवर पूजावे इंद्र अग्नि यम निवृत्त वरुण वायू कुबेरेश हे पूजावे आठी देशास ऐसे गदिर आवरणे आता माझ्या मृत्यूशी सुवासिक जळे की जे अभिषेकासे पुरुष शुक्त वायतर मंदिरेसे सानमत्सी घालावे चंदनवाळा कापूर केशर गुरु यांनी सुवासिक जळ तिने अभिषेक करावा निर्मळ नाना शस्त्रोक्त मंत्रांनी वस्त्र यज्ञपैताभरणे मुद्रामाळा गंधलेपणे मत्स्य शंकरावे सप्रेमे अलंकारणे यथायोग्य धूप दीप नैवेद्य दक्षिणा आरती मंत्र पुष्प प्रदक्षिणा गीत नृत्य सवन प्रार्थना नमन करावे दंडवत छद्र चामर विजन पादुका आदर्श आदी राजोपचार देखा पूर्वी बैसावे आंदलिका मध्येश्वर पूजावे नाना परिचय पक्वाने नैवेद्याचे अर्पणे मुख्य भक्ती मी जाणे आणि दुष्ट तुळशी दिले शक्य असे प्रति दिवशी नात्रे पूजावे परवश विशेषे किंवा मांसोपचारेसे यथाशक्ती पूजावे यावरी अग्नि पूजिता विधी एका सिद्ध करणे यज्ञ शास्त्रोक्त मिखला करता वेदी सहित त्यात अग्नी साबावा अग्नी होता उदित असे करावे केत्रित परिसमून म्हणते त्यास मग दर्भ पसरावे कुंडास भोवती जलशिंपणे मग मंत्राने अनुदान करणे होमद्रव्य सस्तानी ठेवणे प्रोक्षणी पात्र दके प्रक्षावे अग्नी माझे माझे दान मूर्ती भावे सर्व स्वर्णासमान शंखचक्र गदा पद्मधारणा पितांबरधारी प्रसन्नमुख गृहपणे समिता शुष्क असाव्या अथावी देवती द्यावा मूळ मंत्र सरपाव्या किंवा पुरुषुक्तीसे आवरण देवती धर्माधिक त्यांनाही आवती देणे देख ऐसा होम समंत्रक की जे साधक ज्ञात्याने यानंतर मजेश्वरासी पूजा कराय हर्षी मग नमस्कार मत्स्य पार्षदास बलियर पावा मूल मंत्राचा करा जप दिवासे समर्पणे आचमनपूर्वक विश्वक्सेनासी नवेदेश समर्पावा श्रद्धेने तांबुलादी सुवासिक मजार पावा मुख वास काय नर्तन कीर्तनादी भक्तीपूर्वक सेवा करणे करावे निरदे संस्कृत प्राकृत सत्रे सवन करावे गडगडाटे प्रसिद्ध बघून प्रार्थनेचे साष्टांग नमस्कार घालावा अष्टादिशानातून जेथे श्रद्धा असेल जोडते ते सांगोपांग पूजा विनिवृते मुख्य असा विदुर सद्दा मीची सर्व चराचरी मीची सगळ जीवांचंदरी त्या सर्व आत्मकेश्वरी श्रद्धा ठेवता फलत रूपा अनुरेणित माझी व्याप्ती म्हणून मूर्ती माझी वस्ती भावे बसता माझी मूर्ती मीच प्रकटे प्रत्यक्ष वैदिक तांत्रिके निरती पूजा विधानाची रुती त्यांचे सर्व मनोरथ मूर्ती अभरभावती महासुख जास्त जास्ती धन अनुकूल तिने बांधावी देवालय मूर्ती स्थापने रमणीय निर्माण करावी वनवने उत्सव चावला अखंडपणे यशोदाती नगर ग्रामे शेत जमिनी इनाम देणे धनवेचा विमज लागे जो दाता मदभक्त बाई तैसी मेश्वर दे हनुमान नकेचे काही धनवे धर्मार्थात जो करी मूर्ती स्थापन तैसे दे सार्वभौम जो करी मंदिर निर्माण तैसे राज त्रैलोक्याचे जो येईल माझा पूजक तैसे लाभ ब्रह्मलोक हे तिन्ही जो करी जो एक मुक्त मुक्ती त्याचे स्वरूपतात उद्धय सर्व करता मुख्य साय निरपेक्षता माझी आणि निष्काम बघता मग स्वरूपता प्राप्त होया देव ब्राह्मणा दिली वृत्ती जेवण मत काढून घेते ते रवरव नरके पडते लक्ष वर्षापर्यंत कर्म करताची फल प्राप्ती तिचे प्रेरक अनुमोदका प्रती सहाय्य करताचे निश्चिते तिचे फल प्राप्ती जाणावी जितके अधिक सहाय्य करता तितके फलाची अधिकता या स्वभाव धर्माता सहाय्य सद्कर्मान ऐसे माझे पूजा विधान क्रिया योग उत्तम आचरता मार्गाचा प्रेम मी आदित्या होय उत्तम साधन पूजा पद्धती कृष्ण सांगोद्या प्रती सुलभ साधन आचरा विसरते दासमनी चरणाचा श्री ज्ञानदेवाचे पवित्र चरण त्याची माझी देवतार्चना हृदय सिंहासनी खरु स्थापना वाहू शब्द सुमनांजली इथे श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचिते सुलभ संक्षिप्त भागवते एकादश स्कंदे क्रिया योग पूजा विधी नाम पंचदश अध्यायान श्री कृष्णार्पणमस्तु गोपाल कृष्ण भगवान की जय.
ओम नमो भगवती वासुदेवाय. एकादश स्कंद अथ षोडशोध्याय. जय जय जगन्निवासा सर्वरूपा सर्वेशा सर्वांतरा ऋषिकेशा द्वारकाधीश सद्गुरु. जय जाती भक्त सुलभा ज्ञानगम्या महालाभा महाप पद्मानना पद्मनाभा पद्मपद परमेश्वरा. पूर्वी दिवसी ज्ञानयोग सांगितला होता विशद तुझी पुनरुपी आनंद कंद संक्षेपाने सांगत असे. ज्ञान भक्तीने भगत प्राप्ती होत असे निश्चिती तो बोध सावाचिती म्हणून सांगे यदुनाथ. उद्धवाचे सांगे भगवान सर्व विषय ब्रह्मपूर्ण यातील भूत मात्रांचे दोष गुण चिती नानावे कदा काळे. सर्व गुणांनी मंडित मिया व्यापले समस्त गुणदर्शन करतात येता काय विशेष म्हणावा. अथवा निंदा करू जाता निंदेची नकडे वार्ता जे व्यापले त्रिगुण येतात जग असं जगत भासमान. म्हणून जे ज्ञानी असती तिने करते निंदा सुदे सर्व टाइमचे बाती निंदी मज वाचणे. निंदा सुदेचा करीता आश्रय तिने ज्ञान निश्चित विषय दैत बुद्धीने वर्तचाय मसी भावे सर्व ठाई. जैसे घडली सपने भ्रांती तैसेची जग प्रतीती कौनाची किंच निंदा सुती एक चाले अनेकत्वा. दृश्य विश्व प्रकृतीचे कार्य मानले नासिक मध्ये ईश्वर कार्य आसिक मध्ये परिकारे नाशवंत कार्य नाशवंत स्वभावे असो नंदिना वास्तवावे सर्वात्मका मज बजावे द्वैतभाव संडुनी द्वैतभात सतनसे उपाधी योगे भासदसे उपाधी सरदापसे मिळून जाय निज रूपे निजमकारचा पाहिले ते प्रथमे बनाना आले आरसा दाता कुठे गेले बिंब प्रतिबिंब एक चिगे गिरी कंदरी गेला शब्द तिथे उठला पडसाद तरी तेथे कोण भेदा वक्ता प्रक्ता एकेचे रात्री सूर्यकिरणाची नेमेसे नवे त्याचे मृगजा भासे उद्धा विश्वदेसे तुझे भासे उपदने म्हणून याविषयी जाण मिची कारण मिची बाल्य करी बालना मी हरण करी माझे असं मजवाचे काही या विश्व तुझे नाही गुणमय भाषेचे जे काही माया करत ते सर्व ऐसे मी सांगितले ज्ञान विज्ञान ते तो जाणे साधक निपुण तो न करी निंदा सवना वर्तविषयी समबुद्धी प्रत्यक्ष अनुमान शब्द अनुभव हे चार प्रमाण उभाव तिने कळत असे अभाव की हे दृश्य नाशवंत जैसे डोळ्यासमोर मेले पेत्र अनुमाने कळे की आपण जाणार शास्त्र सांगे की नश्वर अनुभवी क्षणोक्षणी यास सारखे जगती राहावे न ठेवावे आसक्ती अंगे बांधले इंद्रिस बरोते ज्ञाननिष्ठा या नावा. उद्धव म्हणे यावरे गुरुराया शंका एकांतरे तिचे निरसन कोण करे तुझ वाचन श्रीकृष्णा. आत्मा द्रष्टा स्वयंप्रकाश आणि देह दृश्य जड रूपात देहाचा विचार करतात एक संसार बांधे काही साध्या. आत्मा निसंग सुखरूप बाधून शक्ती त्या सुख दुःख जड दे असतात अज्ञान रूप सुख दुःख प्रतिती कैसी कडे परी बापा चमत्कार सुख दुःखमय दिसे संसार जीवासे तो गाडे फार कैसा मिळ घालावा तरी संसार कोणासी देहासी का आत्म्यासी शंका हे विषय फेडावते सदरे भगवंत म्हणे उद्वासी योग्य शंका विचारसे तरी सांगणे युक्तीसे निखी देवदान देह दादामेची वासी त्यांनी बाकी सुख दुःखाचे संसार लगा पाडीचे जवरी संबंध दे असावे जैसे सपनेचे सर्व पदार्थ सत्य परी नेणे पुरुष स्वप्ना माझे सुख दुःख बघितात तैसा संसार जीवाचे परे स्वप्न जाता जागता झाला स्वप्नीचे सुख दुःख न बाधित झालं तैसे ज्ञानी पुरुषाला न बाते सुख दुःख शोक हर्षभय संताप लोभ मोह मत्सराधिका जन्म मरण या अवस्था सगळ्याचे कारण ते अहंकार इथं आत्मनिर्विकार नेने काही अवस्थांतर जीवासे लाभला संसार अज्ञान म्हणे मी या जीव देशाचे नाव अज्ञान किंवा शास्त्र म्हणे सूत्रमान या पाठी लागल्या खंड प्रमाणात संसार म्हणे हिंडत असे त्रिविध कर्मे जीवकृत भ्रांतीर भासमनिरीक्ष ओढला घेऊन ज्ञानशास्त्र समोर काढला उपासनेने ऐसा माता ज्ञानी भक्त विरक्त निरपेक्ष नासक्त भूरी हिंडा पूर्वत नैबद्ध संसारे नित्य नेते विवेक ज्ञान तपचर्या वेदाध्ययन प्रत्यक्ष अनुमान अधिक प्रमाण पाहुणे जाणले सुसुरबा असं विश्वाच्या आधी अंती असे असता दृश्यसे ते त्या कारण रूपात जाणले निघुते होई जाई भ्रांत म्हणे आधी होती सुवर्णगड तिचे केले अलंकार परी सुवर्ण निरकार जरी अलंकार आठविले विश्वोत्पत्ती पूर्वी ब्रह्म असे विश्वरूपे त्याचे दिसे विश्वनाशी ते नाशे आपण उरे विनाश जागृत आदी अवस्थेनं त्यांचा अनुभव घे म्हणा सत्वादी गुण त्यांचे कारण परी त्यांचे कारण ते ब्रह्म तेसीचे करता कार्य कारण किंवा सत्वादी त्रिगुण अथवा जागृत आदी अवस्थेनं यांचे प्रकाश शुद्ध ब्रह्म शरीर पंचभूतांचा करता त्यासी ब्रह्म म्हणून येत इंद्रिय आणि त्यांचे देवते मनवती ते आत्मरूपात प्राण मन बुद्धी चित्त अहंकार यांना श्रित त्यासी न म्हणून येत की आत्मा आहे असे जड विषय आणि प्रगती याला किती आत्मा नव्हती आत्मा स्वयंप्रकाश स्वयंज्योती त्याची एक सत्य असे ज्ञान विज्ञानी आत्मस्वरूपी ज्याची झाली स्थिरदेटी त्याची इंद्रियाची नैवेद्य स्थिर झाला की विक्षिप्ता सूर्यापुढे मेघ आले किंवा ते निघून गेले तरी तेच काय कमी झाले त्याचा मेघांती की नाना ऋतूचे जाती परी आकाशात नवी विकृती तशी ब्रह्माची अविकृती स्थिती त्याचा सत्वादी गुण परी जोरी नाही दृढ भक्ती मन लागले आपल्या हाती नाही गेली विषयासक्ती तो वर्ण त्याचा विषयासंग जैसे नव्हता रोग निदान पुन्हा पुन्हा बाते रोग जाणं तैसे अर्धवट योगाचे मनात त्रास दे वारंवार सूर नरदे भूते देते त्रास तेनी अपूर्ण योगाभ्यास राहता जो झाले सद्गास तरी व्यर्थ नवजे साधना पूर्वाभ्यासे उत्तम जन्म लाता करी निष्काम कर्म भक्त विरक्ती दरे पूर्ण योग्य अभ्यास दृढ करी पूर्व प्रारब्धाने प्रेरित सामान्य जीव कर्म करीत तिने संसार चक्री प्रमत कर्माधीन होऊनी हरी जोगाज्ञानी असे तोही कर्मरीती देसे परिण बांधे कर्मे देते जो लिप्त आत्मबोधे तोही करे
अन्नग्रहण श्रवण दर्शन गमनागमन मलमूत्र विसर्जनम देय सुनिध्यादिद शब्दरूपादिज विषय तेथे मिथ्या असा निश्चय ते आत्मवस्तू व्यतिरिक्त होय तेव्हा समान तसे ऐसे ज्याचे ज्ञान जागृती त्याचे विषयांची मिथ्या प्रतीती जैसे स्वप्नीच्या शोधे जागृत होता सहज गेले प्रकृती जन्ना ज्ञानाने जीव आपणाचे शरीर म्हणे गुरुमुखे एकदा ज्ञान तेने जाया ज्ञान निरसुने अज्ञानात आत्मा दिसे तो तो स्वयंसिद्ध असे त्याची प्राप्ती असे आवरण गेले या तैसे सूर्योदय येता नुरी अंधकाराची वार्ता गडबडादी सिद्ध पदार्थ सहजपाती डोळे की तैसे अज्ञान होता नष्ट आत्मस्वरूप होई प्रकट आत्मा स्वयंप्रकाश नेत ही जायते अज्ञान आत्मा स्वयंज्योती अज्ञ निर्विकारानुभव एखादितीय मनवानीचा नो विषय प्रेप्रकाशक सगळ्यांचा ज्ञान योगाभ्यास पूर्ण असा रोगाधिक बाती अभ्यास न करता तिने ते अक्षण होता उपाय बदल करावे योगधारणेने काही विघ्ने कित्येक वायू संपन्नाने तपे मंत्र औषधाने विघ्ने निवारावे शास्त्र म्हणे किंवा मजोगेश्वराच्या दाने अथवा माझ्या नाम कीर्तने नात्रे सिद्ध पुरुषांच्या सेवेने विघ्ने दूर करावे कित्येक तरुज्ञानी यती नाना उपाचे शरीर रक्षते शिरकाळ टेकेल ऐसे करते आणि संपादी सिद्धी हे परी माझा भक्त साधक तिने यत्न के जदे अर्थ सुदृढ कराव्या नक्षिणेचे व्रत नाचरावा देव योग देहा लागे उद्धवा देवता नशर कालांतरे जाणार अगत्य करावा ज्ञान विचार देह विचार सांडावा नित्य योगाभ्यास शरीर सुदृढ करायला चिरकाल परिज्ञानाचा करून अनादर देह राखणे योग्य नव्हे योग आचरणे देहार्थ हे शुद्ध साधका नव्हे उचित आत्मा परमात्मा देहात येत त्यांचा शोध घ्यावाचे देह राखता काल गेला माझारीच मृत्यू आला तरी जन्म व्यर्थ गेला ज्ञान होता जीवासे येथे शंका येईल तुसी कैसे निवारे विघ्नासी परिणाने माणसे नेहमी निवारित भक्त विघ्ने जो मदभक्त अरण्य शरण त्याचे कर्मी संरक्षण हाती घेऊन सुदर्शन विघ्ने निवारण करीत असे ज्ञानगाचा अभ्यासक वरी मदभक्त आणि विरक्त आत्मानंदाने विरत त्याचे न विघ्न बाधा ऐसे ज्ञान योग कथा ऐकून युद्ध म्हणे श्रीनाथ कठीण योग आचरता सुलभ उपाय सांगावा नगा कमल श्रीकृष्ण बहुधा वर्ता या मना श्रमोती योगेजना त्याने कष्ट होती द्या म्हणून निग्रहाची निश्रमे खिन्न होती त्यांची म्हणे मग वर्ततीय समाधाने सुग्न भावती साधण्याचे सहज गडे मनोजय वरिचित प्रसन्न होय जीवन होई आनंदमय उपाय सांगावा तुझ्या मायने मोहित योग कर्माचरण उदत तव पदाश्रया विरहित कष्ट भावती योगीजन परी तुझे भक्त जैसे हंस सारा सार वेगे दक्ष तुझ्या पंथ कमली ठेवणी लक्ष सुखभावती भक्ती रसे ब्रह्मादी देव तुझ्या चरणी मुकुट मंडित लोटांगणी सविते तुझा हात जोडणी ऐसा तुझा अधिकार रामावतारी वानरासवे सखे करून त्या गौरीले भक्तवत्सल भरती मेरेले ऐसे तुझे थोरपणा विसरणे आपल्या थोरपणासी दुनी दासंदा दास म्हणेसी सेवकांची सेवा करतेसी अंगे बरा रब सिद्ध्या घरी ऐसा तुझं बसता भक्त सहज होती ते कृतार्थ आचार्य काय बाप येत तू असहित करता तू अखिल विश्वास आत्मा सेवे प्रियतम परमात्मा सर्वात तू भक्त जना त्यातच गुण विसरेल तुझे पदर जे सेविते त्यांना सगळं पुरुषार्थ प्राप्ती त्याही बरी लाभी भक्ती जे तर साधना निदुर्लभ स्मरता तुझ्या उपकार त्यांचा मनामध्ये पार आयुष्य लाभदायी पार ब्रह्मदेव आहेत ही अंतर्बाह्य तुझी व्याप्ती अंतर तुझी नव्हे स्फूर्ती बाहेर तू सद्गुरु मूर्ती अंतर्बाह्य रक्षसे तुझी आत्मा तुझी गुरु करशी तोरोपकार तेथे वरून देता विचारू काय सगळे सांग बा तू असतांतरे आम्ही परी तुझने आम्ही असं झाला सद्गुरु स्वामी आम्हाला रक्षणे अंतरे आम्ही आत्मरूपे बाह्य भागे गुरु स्वरूपे निज भक्तांचे सर्व बापे जीवदशे सनिर्चरी असं जन्मजन्मी तू सेविता उपकारात नवे उतरता तुझे ऋणचे असं माता त्याची आम्हा भूषणावर म्हणून बा सद्गुरुनाथा तुझे चरणी असं माता सर्वसार्पण करता अन्य काय भावी ऐसा होता भक्त श्रेष्ठ ज्याचे भगवंती निरुक्त चित्त तिन्ही करताय माता कृष्ण सद्गुरु तोषला सशक्तीचे बलिलीला करे झाला ब्रह्माष्टमधणारी जगत उद्भते सिद्ध लय करे शरीर शरीर श्री कृष्ण जो प्रेमळांचा प्रियोत्तम सोयी अंतरे अंतप्रेम पूर्ण त्याची प्रेमालय ओसंडन वधी स्वस्वरूपाने अंतरीचे प्रेम शब्द रूपे वचने एकटी मुखा वाटे जणू अमृताचे साठे उदय करून पुढे होतले धन्य उद्धवा शिष्यतम तुला कधीला ज्ञान महिमा परिभक्ती बरी तुझा प्रेमा या सवैक भागवत धर्म सकळ मंगळाचे आहे त्यांना दोहा बापा भागवत धर्म श्रद्धेने करता आचरण मृत्यू मृत्यू सिभार करे तुझे सांगितला वेळोवेळा तरुण बाया बाळा बोळा तुझी सांगो एक हळ वेळा भागवत धर्म सत्मतप्रिया माझे स्मरण असाव्यांतरी मत्वर्त सर्व कर्मे करी मन चित्त मचरपण करी मन रंगा विहरे रंगे जिथे बसू साधू संत त्याची क्षेत्रे परमपैत्र अगत्य वास करणे देता आश्रय करावा भक्त असा देव राक्षस मनुष्यात झाले माझे महाभक्त ध्यानी आणून त्यांचे चरित्र त्यांचे कर्म अनुसरावे मिळवावे वैष्णवजना नृत्यगीत संकीर्तन करणे माझे गुणवर्णना पर्वयात्रा महोत्सवे भावी करावी महापूजा अर्पावे राजरोपचार रोजा मज दोषवाव्या दोक्षजा पर्वयात्रा प्रसंगाने म्या व्यापले चराचर मिया ऐशी आत बाहेर म्या वसविले भक्तांतर जैसे व्यापक आकाश ऐसे लावणी ज्ञान दिटे भक्त मज बाती सरंभूती मजन बरी बाटी गुमटी विक्षिप्त देना हा ब्राह्मणा चांडाळ हा दंदा की चोर हा क्रूर भेदय सदरिचना तुझी भक्त पंडित त्यांनी भेदन उपजाचे म्हणी मिची अखंड त्याचे ध्यानी पावनवणी त्याची सर्वाठाई माझे रूप पाता झाला सहजमुक्त अहंकाराचा विकार पुष्ट नष्ट होती अनायासे लौकिक लज्जा सांडुनी सकाळ जाय लोटांगणी कुत्रे गाडव चांडाळीवनी हो पाहुणी नमस्कारे तवरी गाया वाचा म्हणी माझी उपासना नित्य करणे जवरी न कळे की नारायणे
आपले चराचर जैसे सर्व ब्रह्ममय तोची बोलजे मुक्त संशय संन्यासाला योग्य होय तोची मुक्त महाज्ञानी सर्वभूती भगत भाव हाचे सर्व श्रेष्ठ उपाय म्या ठरवले स्वयमेव धर्म सिद्धांत सारे जन्मनी माय संसारी कियोनी मरत शरीरी जिनी मच पाहिले चराचरी त्याचे करियर सार सतविनाशी सुकृपा त्यामच केले जेणे प्राप्त तोची बुद्धिमंदाचा विवेक की कौशल्य चित्रांचे हा ब्रह्मवादाचा संग्रह तुझी सांगितला स्वयमेव संक्षेप विसारेसे सर्व जो सर्व दुर्लभ देवांतिका युक्तीने परिपूर्ण तुझके दिले ज्ञान याचे झाले विज्ञान पुरुषमुक्त निचेसे तुझ्या प्रश्नाची सविस्तरे म्या दिदले जीवतरे अनुसंधान हृदय तारे दिदल्या ब्रह्मप्राप्ती तुझा माझा ज्ञान समाध जो भक्ता माझे सांगेल विषय त्या ब्रह्मज्ञान दात्यासे मी सुखात आत्मा स्वरूप देईन परम शुदय पाव ज्ञान याचे करेल जो देन त्या ज्ञानदीप प्रकाशे मददर्शन होता होईल मद्रुपा जो सरदेने ज्ञानाख्यान नित्य श्रेयचे चिते करील श्रवण त्याची नुरे कर्म बंधना प्राप्त होईल परमभक्ती अघा उदवा प्राणप्रिया हे तुझ कळले ना सर्व सखया मोह गेले ना विलया ब्रह्मज्ञान हे दांभी नासिक भक्त छटा जसी नाही सर्वनिष्ठा हे सांगावे त्यांना त्या उन्मत्ता जुनविनीत गुरुचरणी जेथे नसे सादोष वेदाभिमानी मतप्रिय पुरुष शुची साधू ऐसी असा ज्ञानोपदेश करावा ज्यांचे प्रेम मजवरती ते स्त्रिया सद्ग क्षेत्र जाती येत अधिकार ते सर्वनाते हे ज्ञान त्यांना अर्भावे जसी घडावे अमृतपान तसे बेन उरल्यान तसे एकदा ज्ञानाख्यान ज्ञातव्य नेवरेचिना याने जैसे जाणावे कर्मे जैसे मिळवावे योग्य जास्ती पावावे किंवा वार्ताच्या लागे ज्या लागे साधने सगळं जो मी प्रातव्य असं केवळ प्रत्यक्ष आहे तुझ्या जवळ पुरुषार्थाचा निजर्थ माझे नेचे निर्वेद पुरुषार्थ प्राप्ती माझे निभक्ता मोक्ष प्राप्ती माझे निभक्ता लाभे भक्ती सायुज मुक्ती देता ऐसे बोलणी बघत क्षणिक राहिला निवांत प्रेमी कडाक्ष अवलोकत द्वासी श्रीकृष्णा भगवंताची देवदृष्टी जेवरत आनंदाची दृष्टी की ज्ञानाची ज्ञान देवते की सृष्टी करण्याची ऐसा दिडीने अवलोकन करता द्वासी निरुबान परमानंदे दाटले म्हणा मी तू पण आठवेना ऐसे बुडता आनंद सागरी पुनरुपी आला देवावरी उद्धव भारावणे बदनांजली रुपनाळी श्रीकृष्णाचे प्रेमी झाला सद्गदिता नेत्री चालला सर्वात दी झाला रोमांचित शब्द निके मुखातनी ऐसे झाला कृत्य धैर्य चिंता गेले शांत मग कृष्णाचरणी ठेवणी माता हात जोडून बोलतो अगा ब्रह्मदेवाच्या जनका जगदारंभा जगन्नायका यदु कुलभूषणा यदु नायका देवादी देवा जगद्गुरु तू प्रत्यक्ष ज्ञानमूर्ती बरी अवलोकलोके कृपा दृष्टी मज उपदेश ज्ञान गोटे शोकमोके सिरहतील शीतदंभई कुणी पीडित असा प्रकट लागणी तवते नासे दक्षिणी ते झाले तदर्शनी भयाने होतो भीत मोक्षतेने होतो पीडित अज्ञान दंगारे होतो व्यतीत तवतो भेटला सगळी रूप श्रीकृष्णा तुझे झाले दर्शन वरी घडले ज्ञानश्रवण तिने मोह भयतमा समूळ गेले तत्रूपे ज्ञान विज्ञान पूर्ण दीप तुवा मदर्थ केला प्रदीप्त दयागनामी दासन रक्त अनन्य शरण तुझ बाई दाशर वृष्णी अंधक सात्वद त्याची मानित होतो आप्त मोह भाषा होतो बद्ध खेळ तुझ्या मायेचा ऐसा दृढ सिंह भाषा त्या नानकडे तरी केलं नश तुझा लाभला कृपालेश त्याने कृतार्थ झालो तू परमात्मा योगेश्वर तुझी असं नमस्कार तुझ्या पायी निरंतर परिमराव अखंडित भक्त वसल दिनानाथ यावरी म्हणे श्री भगवंत उद्वा जावे बद्रिकाश्रम जेथे पावन मंदाकिनी तेथे मत पादक तीर्थी सने पाणी शुद्ध होशी होता लग्न दर्शनाचे पापा तापचा दिलं तेथे वन्न पडे मुळे बक्षी दरी विरक्ती विषय सखी साई शिदेश सुख दुःखासी स्वाधीन करी निंद्रे शांत सुशील संयंतेंद्रिय संबोधी ज्ञान विज्ञानमय होऊन उद्देश निरामय ध्यानी आणि मतकथिता म्हणून निजबाचा शिरोई वाणी म्हणते माझे टाई त्रिगुणातीत होणी बाहे भागोदरी मिरत भावे माझी त्रिगुणात्मिक माया ब्रह्मादिकास नाही आया ती लागेल तुझ्या बाया विनभावशी मदरबे सुगरभोनी जगिनांद तुझी माझा आशीर्वाद तुझ माझा भक्त सुरदा परंपरे तुमचे ऐसा कृष्ण उद्भवाचा दिव्य संवाद श्री शुक्राय केला विशद परीक्षितचे सांगते पुण्यबाद पुढील वार्ता घडलेली उद्धवीने मिले श्रीकृष्णा घातल्या तिने प्रदक्षिणा मग मस्तक ठेवणी चरणा अभिषेक करे सुरणे श्रीकृष्णाचा विरह होणार तिने विरह दुःखे झाला व्यागुळ अंतर झाले शोकवेला वारणबाई कृष्णमूर्ती प्रिय कृष्णाच्या आज्ञाप्रमाणे मसिके कृष्ण पादुका केला धारण महाकष्टे निघे श्रीकृष्ण निरोप घेऊन कृष्णमूर्ती ठेवल्यानंतर आम्ही उद्धपातला बद्रिकाश्रमी प्रवीण होऊन भागधर्मी यंत्री पावला हरी घेते योगेश्वर परमध्ये आयुर्वरुदे ज्याच्या चरण कमला विधी त्या श्रीकृष्ण उद्धवाप्रते खतले भागवत धर्मामृत भागवत धर्मानुसार हा ज्ञानामृताचा निर्जरक हे सगळ्या वेदांताचे सारक या खंडदार प्रेमाचे याची करेल जो सबन तो होईल मुक्त जाणत भागवत धर्माचा होता समागम विश्वमुक्त होईल व बयाचे कराय हरण विध करताचो भगवान तिन्ही वेद सार ज्ञान विद्यान भागवत निशे उद्धरले जैसा भ्रमर पुष्पातुनी मकरंद आणि वेचनी तैसे वेद सार ज्ञान विद्यान भागवत निशे उद्धरले जैसा भ्रमर पुष्पातुनी मकरंद आणि वेचनी ज्ञान पुष्पेचे निगम मुनी त्यातील मधुकन वेचले नात्री
करुणी समुद्र मंथन त्यातून काढले अमृत जन तैसे भागवत तत्ज्ञान वेदसागरातून काढले मधावनी अति मधुर मधुर परमामृते भागसर सबृत द्वासे साचर करले पानस प्रेमी ऐसा सबृत्यावरी कृष्ण धन आद्य पर श्री कृष्ण त्यासी वारंवार असं नमन ऐसे म्हणते श्री शुकमुनी ऐसे श्री गीता ज्ञानाचे थोरे स्वमुखे कथिले ज्ञानेश्वरी तैसे जे संवाद गुसरे कृष्ण भाऊ या दोघांचे वेद ज्याचे निशास केनी स्वमुखे उद्वास केला तत्वज्ञान उपदेश काय उपमा त्या दिने भागवत कृष्णाची वाग्मय मूर्ती ऐसी ऐसे शोकोक्ती ते विचार करताचे ते मजेसे वाटत असे वाग्मय मूर्तीचे हृदय कोणा तो दशम स्कंद जाण आणि शरीर प्रमाण एकादश स्कंद जाणावा हो बालका सागर तरता स्वभावचा नवे भरोसा परी नौके माझे बैसा सहसागर पार होय तसे बालक मी अज्ञान सर्व भावे ही नदीना एकादश स्कंद निरूपणा हा तो प्रसाद होता जे परी बाप माय ज्ञानेश्वर बालकासी पाविले पर ही देव त्यांची कृपा तोरा मी किंकर पायांचा कैसे उदर हो नाता बरवे पाय ठेविता माता परी ती अशक्यता तुम्ही सर्व व्यापका तुझी भक्ता तुझी वचन तुझी श्रद्धा तुझी श्रवण तुझी अद्भुत तू श्रीकृष्ण प्रश्न रूपे रूप तुझे जय जय प्रणव रूपा ज्ञान दिवा ज्ञान स्वरूपा शब्द ब्रह्मा माय बापा चरणदासा सांभाळे इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचिते सुलभ संक्षिप्त भागवते एकादश स्कंदे ज्ञान योग भक्ति योग कथनम कृष्णोद्धव संवाद समारोप नाम षोडशोध्याय श्री कृष्ण अर्पणमस्तु गोपाल कृष्ण भगवान की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय भारत माता की जय.